तर नमस्कार मित्रांनो, सुप्रभात। आजचा दिवस असा काहीतरी आहे। आजूबाजूचा सीन खूप भारी आहे आणि इथे सर्वात जास्त मला सीताफळची झाडं दिसलेली आहेत। सीताफळ येत आहेत, छोटे छोटे सीताफळ आहेत आणि आंब्याची झाडं तशी बऱ्यापैकी खूपच आहेत। दक्षिणेला शिरसाणे, लहान शिरसाणे आणि उत्तरेस संदवाडे शिवार। ओके। आणि डोंगर कुठे कुठे आहेत? डोंगर चौफेर डोंगरच आहे। चौफेर डोंगर आहे। हा. डोंगर कसे मग कुठला सोर्स स्ट्रॉंग आहे? काल आपण जे बघितलं ते म्हणजे कुठल्या याच्यामध्ये झरे आहेत, झऱ्याला कॉर्डनिंग केलं तर ते आता मार्च पर्यंत पुरणारा झरा मे जून पर्यंत जाऊ शकतो का? ओढा आहे तिथं कुठं CNB टाकायचा का छोटासा बांध टाकायचा, खिडकीचा टाकायचा का, एक खिडकी, दोन खिडकी, तीन खिडकी? साधारणतः 600 मिलीमीटर पाऊस पडतो। पाणलोट किती मोठा आहे, किती भागातून पाणी येतं, अंदाज असा काढायचा, अंदाजच काढायचा। समजा ते सील्ड झाले असेल, डिसिल्टिंग करणं गरजेचं आहे का, हे सगळं तुम्हाला नोंदणी करावं लागेल तुमच्या ह्याच्यावर। तर मित्रांनो, एक स्किल दाखवतो तुम्हाला। बाई चावी नाही लावली आहे आणि गाडी बंद आहे, तर ह्याचीच गाडी आहे ती, पण तो गाडी चालू करतो। डेंजर विषय। आता ते कसं कनेक्शन केलं आहे त्यालाच सगळं माहिती। भाई तुला येते ना गाडी? नाही येत असेल परफेक्ट तर बोल, मी चालवेन, मला काही प्रॉब्लेम नाही। हां ठीक आहे। तर भाऊ आपला गाडी चालवतोय, चला। सावकाश सावकाश, ये तिने गाडी चालवतोय मित्रांनो, एकदम मस्त 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 मस्त, एकदम बच्ची के दिल में भारी वाटतंय का निसर्गाचा खरा आनंद लुटताना। मित्रांनो, मी सतत व्हिडिओ चालू करतो। आजूबाजूला तुम्ही जर पाहाल तर मका ज्वारी, मका ज्वारी, ज्वारी मका असं सर्व आहे इथे। आणि या शेतातून मस्त गाडी घेऊन चाललाय भाऊ आपला, कसला आहे बघा, लांब लचक एकदम। मित्रांनो, आजची परिक्रमा परत चालू केलेली आहे। आजूबाजूला हे सर्व हिरवं मस्त शिवार आहे। मित्रांनो पाहू शकता, या साईडला खूप सारा टाका आहे। त्याला काय बोलता तुम्ही? या बाजूला काय बोलता? पोवाडे। पोवाडे विसरलो। खूप सारा भात आहे, सॉरी भात नाही, ह्याच्या आजूबाजूला शेती आहे आणि इथे लाल भात लावलेला आहे। लाल भाताला लाल सलाम। महाराज तुम्ही सांगा, हा पाणी किती दिवस राहता इथं? ओके, कम से होळीपर्यंत ना कमी राहतो। कमी राहतं, संक्रांतीपर्यंत? मकर संक्रांत आपण खाडून होता। हो हो, नाही त्यानंतर जा उतराणी नंतर 8 आहे। हां, मकर संक्रांत टायमाला संक्रांतीपर्यंत। उत्तम, आता मला सांग, या ठिकाणी ह्याला कॉर्डिंग करणं योग्य आहे का इथून बंधारा घालणं योग्य? मला तरी वाटतं बांधारा घालणं महत्त्वाचं आहे। बांधारा घालणं महत्त्वाचं आतून। फोटो घे, आपण चर्चा करू, याच्यावर सगळ्यांना विचारू। माझं मत मी सांगून ठेवतो, कारण बंधारा वरती आहे, बंधारा खाली आहे, हे अजून थोडंसं खोल करून इथं बंधारा घातला, इट्स ओके। पण हे पाणी यांना पाणी पिता बाजू क्लीन करून आपण, तुम्ही चार्लीला जशी कुवा बांधला की तसा कुवा बांधला, त्यानं वरती करावं शकतो। पण थोडं खाली कच्चं आहे, मग चाललं जातील ना पाणी, जाऊ दे ना। आणि खाली तर माशी बेसाल्ट आहे ना, कडक दगड आहे खाली। जानेवारी उतराणी हे बघतो काय बघ, तिथं दगड आहे खाली मॅसी त्या हिशोबाने आपण जसं
नाना पावर असेल हा की आपण तसं सांगितलं. मोबाईल बघा. हां असं ओके. दाखवते वारलो हे माटी. काल खाऊन नाही पाणी पितो नसते. काल द्रोणाने पाणी पिलं. हो काल तुरून नाही पाणी. मग आज पण द्रोणा घेऊ का? नाही तर मग आज आपलं ह्याचं घेतलं असतं, काय म्हणतो आपण हे पाणी खूप महाग भेटतं माहिती आहे का. इथे क्षणोक्षणी सीताफळच सीताफळ आहेत, नुसते सीताफळाची झाड आहेत. आता म्हणजे दिसायला लागलंय आणि असं वाटतं की माझ्याच गावात आहे मी आणि मी डाग उतरतोय. आमच्याकडे ह्याला डाग म्हणतात, तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात ते सांगा. डाग उतरायचं काम चाललंय आणि त्यात त्यांनी अशी डोंगराच्या उतारावर शेती केली. हो चालतंय ना. वन सेकंड. थोडे द्या पैसे, जास्त नको. दिवाळीपर्यंत राहतो. दिवाळी ते संपल्यावर या विहिरीला हे होळीपर्यंत पुरतं आणि हे होळी संपल्यावर खाली जातं. बांध बांधून पडे तो 1.5 फूट किंवा 1 फूट बांधून सो उंची में बांधून पड़े तो ये पानी जरा के तो पानी आए तो वही दौड़े का 1.5 फूट बांधून पड़े आना तो हे पाणी पुरून दौड़े तिहा का हेच पाणी होळीपर्यंत जाईल तुला. शहरा साईडील पाणी परिस्थिती खूप वेगळी आहे आणि येथील पाण्याची परिस्थिती. नैसर्गिक झऱ्याचे पाणी हे किती दिवस किती महिने टिकतं? दिवाळीपर्यंत नोव्हेंबर. या पाण्याची उपलब्धता असते. मित्रांनो, निसर्गाने काढलेलं चित्र बघा. कसलं भारी आहे. निसर्गाने काढलेलं चित्र आणि हे माणसाने काढलेलं चित्र. हा हा डगू में चढ़े नहीं ना खाटी में पाई नहीं देही देही पाई आटाई चलियो दुनिया ती है मोरा लगी. पुढे पुढे बस एवढं दिसते. पुढचं बघू ना आपण काय त्याच्यात scene आहे जॉईन करू. काय मस्त काय scene scene आहे. आहे. निसर्गाने काढलेलं अरे वा, चित्र. किती निसर्गरम्य वातावरण. मग असं वाटतं की अशी डायरेक्ट उडी मारून असं असं पोहायचं वाटतंय मला तर. आणि हे मानवाने काढलेलं चित्र आहे. भावांनो, एक पाडा झाला, सर्वे झाला, आता रस्त्यावर चाललोय. काय सीन आहे बाप, सीन आहे बाप. बादशाह बादशाह मेरी जान. दिन्या भाई गाडी चालवताना बच्चे के दिल में बुलबुल. नमस्कार, आम्ही अजून एक जरा पाहायला चाललोय. बघा कसला सीन आहे बघा.
सीन देखो सीन क्या रे सीन कसलो भारी हा एकदम मस्त हा एकदम. तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण का असेच तुम्हाला भारी भारी व्हिडिओ भारी भारी ब्लॉग्स नक्कीच तुम्हाला माझ्या चॅनलला बघायला.